मूळ समीकरण जे होतं ते होतं आपलं कॉपर अधिक ऑक्सिजन बरोबर कॉपर ऑक्साईड. तर ते आपण असं लिहिलं होतं की Cu + O2 आपल्याला कॉपर ऑक्साईड देतो. हे त्या समीकरणाचं मूलभूत स्वरूप. हे अजून पूर्ण झालेलं नाही आहे. याच्यामध्ये आणखीन फरकांची गरज आहे आणि ते काय फरक वगैरे ते सांगतो आहे मी तुम्हाला. तर आता याच्यात गंमत अशी झालेली आहे की इथे जेव्हा आपण एखादं समीकरण लिहितो, रासायनिक समीकरण लिहितो, ते रासायनिक दृष्टीने पण परिपूर्ण पाहिजे. रासायनिक दृष्टीने परिपूर्ण समीकरण जेव्हा होतं जेव्हा आपण त्याची जी करेक्ट फॉर्म्युला आहेत, त्याची जी सूत्र आहेत, रासायनिक सूत्र आहेत, ती जेव्हा आपण बरोबर लिहितो तेव्हाच ते रासायनिक दृष्टीने पूर्ण होतं. म्हणजे एक उदाहरण घ्या बुवा. उदाहरणार्थ समजा आपण हायड्रोजन अधिक ऑक्सिजन हे आपल्याला पाणी देतं. तर त्याचं जे सूत्र आहे हायड्रोजनचं ते H2 आहे, ऑक्सिजनचं O2 आहे आणि पाण्याचं H2O आहे. परंतु जर असं आपण पाहिलं तर इथे ऑक्सिजनचे 2 अणू येत आहेत आणि तिकडे एकच येतो आहे. मग आपण त्याला असं लिहिलं, डोक्याला वैताग नको, H2 अधिक O बरोबर H2O. तर हे रासायनिक दृष्टीने आपलं समीकरण चुकलं. कारण ऑक्सिजनचा जो रासायनिक जो फॉर्म्युला आहे तो O2 तो तसाच लिहिला पाहिजे, तो तसाच लिहिला पाहिजे. आता हे रासायनिक दृष्टीने बरोबर झालेलं समीकरण. तसंच हे पण रासायनिक दृष्टीने बरोबर झालेलं समीकरण. परंतु नीट तुम्ही लक्ष दिलं तर त्या बाणाच्या डाव्या बाजूला ऑक्सिजनचे 2 अणू आहेत आणि त्याच्या उजव्या बाजूला कॉपर ऑक्साईडमधला फक्त एकच अणू आहे. तर आता लक्षात घ्या की जेव्हा रासायनिक समीकरणात बाणांच्या डाव्या आणि उजव्या बाजूला असलेल्या अणूंची संख्या समान होते. शब्द लक्षात घ्या, अणूंची संख्या जेव्हा समान होते तेव्हाच त्याला संतुलित समीकरण असं म्हणतात. म्हणजे आता लक्षात घ्या की जेव्हा आपण समीकरण लिहितो तेव्हा ते रासायनिक पद्धतीने बरोबर पाहिजे. ते केव्हा बरोबर होतं तर जेव्हा आपण त्या रसायनांची बरोबर सूत्र लिहितो. आणि ते गणिती पद्धतीने बरोबर पाहिजे. ते केव्हा होतं तर जेव्हा कुठली जी काही मूलद्रव्ये आपण वापरली आहेत त्या मूलद्रव्यांच्या अणूंची संख्या डाव्या बाजूला आणि उजव्या बाजूला समान होते तेव्हाच ते संतुलित समीकरण असं म्हणतात. तर मग संतुलित इथे मी जसं दाखवलं की ते पाणी होतं, हायड्रोजन अधिक ऑक्सिजन बरोबर पाणी. ते गणिती दृष्टीने ते संतुलित नाही आहे. मग काय करायचं तर त्यासाठी आपण सहगुणक वापरून दोन्ही बाजूंना, हे लक्षात घ्या की सहगुणक वापरतोय आपण, त्याचे फॉर्म्युला बदलत नाही आहे. तर ते सहगुणक वापरून आपण त्यांना ते बॅलन्स करू शकतो, ते संतुलित करू शकतो. एकदम साधं. कसं किंवा येते हायड्रोजन अधिक ऑक्सिजन बरोबर पाणी. विचार केला की डाव्या बाजूला हायड्रोजन किती आहेत तर 2 आहेत, उजव्या बाजूला हायड्रोजन किती आहेत तिथे पण 2 आहेत, तिथे 2 आहेत. बरं, ऑक्सिजनचा गोंधळ होतो. डाव्या बाजूला 2 ऑक्सिजन आहेत, उजव्या बाजूला एकच ऑक्सिजन आहे. मग तर तुमच्या एकदम अगदी सहज लक्षात येईल की जर का मी इथे 2 असा सहगुणक टाकला तर 2 सहगुणक टाकल्याबरोबर ऑक्सिजनची संख्या 2 होईल, ऑक्सिजनच्या अणूंची संख्या 2 होईल. बघूयात काय होतं. लिहिलं H2 अधिक O2 बरोबर 2 H2O. जेव्हा स्वतःची जी समीकरणं अशी त्याला तुम्ही संतुलित करायला लागाल तेव्हा एक सवय लावून घ्या की कुठलाही सहगुणक टाकला की परत पूर्ण समीकरणाकडे बघावं की इतर कुठेतरी असमानता तयार झाली आहे की नाही. तर परत पटकन बघूया. किंवा इथे ऑक्सिजन आपल्याला 2 हवे होते, ते डाव्या बाजूला 2 होते, उजव्या बाजूला पण आता 2 झाले. पण
हायड्रोजनमध्ये आता गडबड झाली आहे. इथे डाव्या बाजूला 2 हायड्रोजन होते, आता ते उजव्या बाजूला मात्र 4 झालेले आहेत. त्यामुळे असंतुलन तयार झालेलं. परत डोकं लावलं, चला आता कुठे सहगुणक टाकता येईल. थोडा विचार केल्यानंतर अगदी सहज लक्षात येईल की आपण त्या हायड्रोजनला आज सहगुणक टाकू शकतो. हायड्रोजनला सहगुणक टाकल्यानंतर आपण 2 सहगुणक टाकला तर तो तयार झाला 2H2 अधिक O2 बरोबर 2H2O. आता बघा, रासायनिकदृष्ट्या हायड्रोजन, ऑक्सिजन आणि पाण्याचे सूत्र आपण बरोबर लिहिलेली आहेत, त्यामुळे ते रासायनिकदृष्ट्या ते बरोबर. डाव्या बाजूला, बाणाच्या डाव्या बाजूला 4 हायड्रोजन आहेत, बाणाच्या उजव्या बाजूला पण 4 हायड्रोजन आहेत. बाणाच्या डाव्या बाजूला 2 ऑक्सिजन आहेत, बाणाच्या उजव्या बाजूला सुद्धा आता 2 ऑक्सिजन आलेले आहेत. आता हे गणित, हे जे समीकरण आहे हे संतुलित समीकरण. अजून काही उदाहरणं बघूया. ते कॉपरचं होतंच, आपण बोर्डवरती लिहिलेच आहे. बोर्डवरती लिहिलंच आहे तर त्यांना संतुलित करायचं आहे. विचार केला, समीकरणाच्या डाव्या बाजूला 1 कॉपर आहे, तांब, आणि दुसऱ्या बाजूला पण 1च आहे. डाव्या बाजूला 2 ऑक्सिजन आहेत, उजव्या बाजूला 1च ऑक्सिजन आहे. सहगुणक टाकला, बोला कुठे टाकणार, उजव्या बाजूला टाकला. उजव्या बाजूला टाकला ते तयार झालं Cu अधिक O2 आणि 1 गुणिले 2 मिळून 2 असा इथे मी 2 हा सहगुणक टाकला. मग अशी म्हणालो मी, जेव्हा जेव्हा आपण सहगुणक टाकू तेव्हा ते परत पूर्ण चेक करावं. आता ऑक्सिजन संतुलित झालेलं आहे, परंतु तांब, कॉपर असंतुलित झालं आहे. मग ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. इथे आपण 2 कॉपर टाकले, 2 तांब्याचे अणू घेतले, ऑक्सिजन आपल्याला हवेतनं मिळाला. आता बघा, रासायनिकदृष्ट्या बरोबर आहे, कारण आपण त्यांची सूत्र वापरली, बरोबर सूत्र वापरली. बाणाच्या डाव्या बाजूला 2 कॉपरचे अणू आहेत, उजव्या बाजूला पण आहेत. बाणाच्या डाव्या बाजूला 2 ऑक्सिजन आहेत, उजव्या बाजूला पण आहेत. झालं, समीकरण संतुलित झालं. आणखीन 1-2 उदाहरणं बघूयात. किंवा तुम्हाला मॅग्नेशियम माहिती आहे, ते आपण फुलभाजीत आणि ती तार असते ना दिवाळीमध्ये उडवतो, ते मॅग्नेशियमचं बनलेलं असतं. ते आणखीन पदार्थ असतात, पण ते मूळ पदार्थ जो जळतो तो मॅग्नेशियम. तो त्याच्यावरती जर का आपण हायड्रोक्लोरिक ॲसिड टाकलं तर त्याचं असं तयार होतं की तो Mg म्हणजे मॅग्नेशियम अधिक हायड्रोक्लोरिक ॲसिड. तर ह्याच्यापासून आपल्याला MgCl2 म्हणजे मॅग्नेशियम क्लोराईड आणि हायड्रोजन वायू मिळतो. बरं, ही प्रक्रिया ही दिवाळीत होत नाही, ही ती आपल्याला लॅबोरेटरीमध्ये म्हणजे प्रयोगशाळेत करायला लागते. हे लक्षात घ्या, नाही तर म्हणाल की ते तिथे हायड्रोजन कुठे तयार झाला, तसं नाही आहे, ती प्रयोगशाळेत करायला लागते. तर मग परत, किंवा डाव्या बाजूला किती मॅग्नेशियम आहेत तर 1 आहे, उजव्या बाजूला सुद्धा 1 आहे. क्लोरीन मात्र असंतुलित आहे. क्लोरीन डाव्या बाजूला 1 आहे, उजव्या बाजूला 2 आहे. हायड्रोजन पण असंतुलित आहे, डाव्या बाजूला 1 आहे, उजव्या बाजूला 2 आहे. सहगुणक. आणि तो तुमच्या एकदम सहज लक्षात येईल की जर का मी हायड्रोक्लोरिक ॲसिड HClला 2 सहगुणक लावला तर क्लोरीनचा पण प्रश्न संपतो आणि हायड्रोजनचा पण संपतो. म्हणजे असं नाही की बा ते 2 त्याची प्रोडक्ट्स आहेत, तर एकाला वेगळा सहगुणक, दुसऱ्याला जर का एकत्र काम होत असेल तर करून टाका. मग आता आपण काय केलं भाऊ की तिथे Mg अधिक 2 HClचे रेणू आपल्याला देतील 1 मॅग्नेशियम क्लोराईडचा रेणू अधिक हायड्रोजनचा रेणू. सांगितलं की सहगुणक लावल्यावरती आपण चेक करायचं. डाव्या बाजूला 1 मॅग्नेशियम, उजव्या बाजूला 1 मॅग्नेशियम. डाव्या बाजूला 2 हायड्रोजन, उजव्या बाजूला 2 हायड्रोजन.
डाव्या बाजूला 2 क्लोरीन उजव्या झालं. आता हे समीकरण रासायनिक संतुलित समीकरण तयार झालेलं आहे. आता असं करूया, ते तुमचं पुस्तक उघडा. त्या पुस्तकामध्ये बघा ते काय सल्फर डायऑक्साईड अधिक हायड्रोजन सल्फाईड हे समीकरण दिलेलं आहे. सापडलं का? तर ते SO2 अधिक SO2 म्हणजे सल्फर डायऑक्साईड आणि हा हायड्रोजन सल्फाईड गॅस ह्याच्यापासून आपल्याला मूल स्वरूपामधला सल्फर आणि पाणी मिळतं. तर ही संतुलित करायला थोडं डोक्याला थोडंसं वैताग आहे. म्हणजे कसं आहे, ते मगाशी सगळे आपण त्या केल्या त्याच्यात ते 1-2 स्टेपमध्ये होतं, तर कदाचित 1-2 स्टेपमध्ये नाही होणार. ठीक आहे, पुढे जात राहायचं. तर आता बघूया की पहिला जे आपण मूलद्रव्य घेतलं की सल्फर, तर सल्फर डाव्या बाजूला 1 आहे, उजव्या बाजूला 1 आहे. मान्य झालं, म्हणजे काय, सल्फर संतुलित. त्यानंतर ऑक्सिजन डाव्या बाजूला 2 आहेत, उजव्या बाजूला 1च आहे. उजव्या बाजूला 1 आहे तर आपण सहगुणक वापरला. सहगुणक आपण त्या H2O लावूयात. त्याला H2O लावल्याबरोबर जर का इथे आपण 2 सहगुणक वापरला तर 2 ऑक्सिजन तयार होते. लिहून बघूयात काय होतं. SO2 अधिक H2S बरोबर S अधिक 2H2O. परत डाव्या बाजूला 2 सल्फर, इकडे तो असंतुलित होता. आपण पहिल्यांदा ऑक्सिजनचा विचार करायला लागलो म्हणून. तर डाव्या बाजूला आता 2 सल्फर, उजव्या बाजूला 1च सल्फर. डाव्या बाजूला 2 ऑक्सिजन, उजव्या बाजूला आता ऑक्सिजन बॅलन्स संतुलित झालेले. हायड्रोजन इथे 2 होते, तिथे मात्र 2 गुणिले 2 असे हायड्रोजन 4 आहेत. म्हणजे जरी आपला ऑक्सिजन संतुलित झालेला असला तरी अजूनही सल्फर आणि हायड्रोजन असंतुलित आहे. आपली आयडिया तुम्हाला माहितीच. काय करायची सहगुणक लावा. आता विचार करा की जर का मी इथे काही सहगुणक टाकला तर त्यांनी ऑक्सिजनचं प्रमाण बदलून जाईल. तर आता जर का ऑक्सिजन आपला बॅलन्स झालेला असेल तर ऑक्सिजनला हात न लावता आपण असं करू की ह्याला सहगुणक टाकून बघू. ह्याला सहगुणक समजा मी 2 टाकला तर बघूयात काय होतं. 2 जर का त्याला सहगुणक टाकला तर असं होईल ते की SO2 अधिक 2H2S बरोबर S अधिक 2 पाण्याचे रेणू. ऑक्सिजनमध्ये बदल नाही. हा ऑक्सिजन आपण आधीच संतुलित केला होता. हायड्रोजन इथे 4 होते डाव्या बाजूला, उजव्या बाजूला पण 4 झाले. सल्फरचा गोंधळ तर त्याचा परत विचार करू. डाव्या बाजूला 3 सल्फर आहेत. कसे, तर एक इथे तो सल्फर डायऑक्साईडमधला 1 आणि हायड्रोजन सल्फाईडमधले 2, तो असंतुलित आहे. ऑक्सिजन आपला संतुलित झालेला आहे, हायड्रोजन आपला संतुलित झाला आहे. तर अगदी तुमच्या डोक्यात पटकन आलं असेल की एवढंच करायचं की इथे आपण 3 सहगुणक टाकूया. इथे आपण 3 सहगुणक टाकलं की झालं, सल्फर पण संतुलित झाला. मग आता तो कसं दिसेल, तर ते असं दिसेल. SO2 अधिक 2H2S बरोबर 3 सल्फरचे रेणू अधिक 2 पाण्याचे रेणू. परत चेकआउट. 3 सल्फर 2 ऑक्सिजन 4 हायड्रोजन आपलं समीकरण संतुलित झालं. तर त्यांची अशी ती समीकरणं संतुलित करायची असतात.